फॉर्म कुलकर्णी. हो ठीक आहे. सरू दे. काय रे साण्या, मूर्ख समजतोस मला? फुकटचा मास सगळा तुझा, मला दिलेला चेक बाउन्स झालाय. काय रे, खिशात दमडी नाही तर कोणाच्या जीवावर एवढा उडतो? हे बघ, हे माझं ऑफिस आहे, तू असं नाही बोलू शकत माझ्याशी, कळलं का? अच्छा सॉरी 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 सॉरी. तुमच्या सरांशी मी चुकीचा वागलो, त्यांचा रिस्पेक्ट करायला हवा. सर बाहेर जाऊन बोलूया. चल माझ्या केबिन मध्ये जाऊन बोलायचं. तुझं हे बघ, चलू दे, चलू दे, ऐक मला. शुभ्रा, शुभ्रा, ए शुभ्रा, असं नको करूस बाळा, रडू नकोस. हा बाबा, आई, तुम्ही किती करता माझ्यासाठी. आई, तुम्ही तुमच्या सुनेसाठी तुमच्या सख्ख्या मुलाला घराबाहेर काढलं. कोण करेल हो असं? आणि बाबा, कुठचाही विचार न करता तुम्ही तुमचे सगळे शेअर्स माझ्या नावावर केले. आज माझे आई बाबा असते ना, तर त्यांनी सुद्धा एवढं नसतं केलं माझ्यासाठी. अरे म्हणजे काय, आम्ही तुझे आई बाबाच आहोत. आमच्या लेकीसाठी आम्ही एवढं नाही करू शकत? हो शुभ्रा, खरं तर आम्ही दोघं खूप नशीबवान आहोत. आम्हाला तुझ्यासारखी आमचा एवढा सन्मान करणारी, आमच्यावर प्रेम करणारी, एवढी कर्तबगार मुलगी मिळाली. खरं तर मला खूप टेन्शन आलं होतं. मी तुला वचन दिलं होतं आणि माझा शब्द मी पाळू शकत नव्हते, मी काहीच करू शकत नव्हते. पण नेहमीप्रमाणे माझी इच्छा तुझ्या बाबांमुळे पूर्ण झाली. तुला मी या खुर्चीत बसवू शकलो. माझ्या मुलीची ओंजळ भरलेली आहे ते पाहून मला खरंच खूप आनंद होतोय शुभ्रा. अरे वाह, काय फ्रेम है ये, फोटो वाली मूवमेंट है. फोटो बनता है, फोटो बनता है. हाँ एक मिनट. हाँ एवरीबडी स्माइल. शुभ्रा जी स्माइल. हाँ एक मिनिट. सुंदर फोटो आलाय, हे बघा. खूप छान आलाय फोटो. अरे वा, जगास. बाबा, तुम्ही मला या खुर्चीत बसवलं खरं, पण इथे बसण्याचा खरा अधिकार तुमचा आहे. अगं आई प्लीज, शुभ्रा आई प्लीज तुम्ही बसा. इथे पोचण्यासाठी तुम्ही किती मेहनत घेतलीत हे मी पाहत आली आहे. त्यामुळे या खुर्चीवर फक्त आणि फक्त तुमचा अधिकार होता आणि कायम राहील. थँक गॉड सगळं परत सुरळीत झालं. आता मला जाम टेन्शन आलं होतं. ऍक्च्युली अनुराग, आय एम सॉरी. मागे पण सोहमने ऑफिसमध्ये येऊन तमाशा केला तेव्हाही तू होतास. घरी तमाशा केला तोही तुझ्या समोर झाला. हाच आमच्या घरातले हे वाद असे तुझ्या समोर व्हायला नको. आय एम सॉरी. मॅडम प्लीज, तुम्ही का सॉरी म्हणताय? तुमचा कुणाचाही काही दोष नाही, सगळा दोष सोहमचा आहे. खरं तर सोहमला मी आधीच ओळखलं होतं. मीच त्याला ओळखायला उशीर केला. पण खरं सांगू, तुम्ही यायच्या आधी सोहम जी काही बडबड करत होता ना, माझ्या पायाखालची जमीन सरकली होती. मला कळतच नव्हतं काय चाललंय आणि पुढे काय होणार आहे, माझ्या कामगारांचं काय होणार आहे. मी खरंच खूप टेन्शन मध्ये होतो आणि इतक्यात तुम्ही तिघांनी एकदम हिरो सारखी एंट्री घेतली. कमाल. आणि सगळा गेम पलटला. करेक्ट. आणि सगळा गेम पालटून टाकला. सॉलिड. आता माझी पूर्ण खात्री पटली की भविष्यात सुद्धा डीबीके ग्रुप कडून कुठलेही चुकीचे निर्णय कधीही घेतले जाणार नाही. बरोबर आहे तुझा अनुराग, आणि हे आमच्यामुळेच करू शकलो आम्ही. मॅडम, हे आतापर्यंतचे अपडेट्स हे सगळे आहेत त्या फाईलमध्ये. शुभ्रा मॅडम, आपल्याला साईटवर जावं लागेल. अरे हो, खरंच तुम्ही जा, जरा बघून या कसा प्रोग्रेस चाललाय काय. जा शुभ्रा. हो आई. आणि अनुराग प्लीज मला मॅडम वगैरे नका ना म्हणू, तुम्ही मला शुभ्राच म्हणा. कारण इथे मॅडम फक्त एकच आहे आणि मला अजून त्यांच्याकडून खूप शिकायचं. येतो बाबा. येतो. हे बघ काय
हे बघ सरोदे, अरे देतोय ना मी पैसे पैसे. फोन वाजतोय. पैशाची सोय असेल काहीतरी, जरा थांब. पैशाची सोय असेल, जरा थांब. हॅलो. तो मी 1 लाख रुपीचं शॉपिंग केले आणि तुझं कार्डच चालत नाहीये. तू म्हणाला होतास ना आपल्याकडे खूप पैसे आलेत, मग काय झालंय? मला अजून शॉपिंग करायचंय. हे बघ पैशाचीच. अरे तू काय बोलतेस? इथे मी कुठल्या अडचणीत आहे? पिंची पडली आहे का? हे बघ अरे पैशाचीच. अरे मी बोलतोय, थांब ना, ऐक तर माझं. माझे पैसे मी पैशाची सोय करतो. मला हे आठवत आहे कुठे आहेत पैसे? हे बघ सरोदे, ऐक. कुठे आहेत माझे पैसे? ऐक सरोदे, बघ मला थोडा वेळ दे. मला मारू तू नको. मला मारलं, वेळ तर दे, मी देतो पैसे. मला मारलं. त्या दिवशी मला मारलं. काय झालं? काय मारताय त्याला? दादा याने माझे पैसे केले देत नाही ना. त्याने चोर केला आणि माझं नाव खराब झालंय. याच्यामुळे माझी नोकरी गेली आहे. रस्त्यावर आलोय मी याला सोडणारच नाही. हात आणि आवाज खाली, एकदम खाली. चुप. तुझी नोकरी गेली तुझ्या चुकीमुळे, पण तुझ्या व्यवहारात तू सुद्धा प्रामाणिक नव्हतास. याने पैसे खाल्ले, गफला केला, पण हे तू सांगितलं असावरी मॅडमला? का नाही सांगितलं? कारण त्यात तुला तुझा फायदा दिसला, तुझा कट दिसला ना तुला. मग दोषी तू पण आहेस. त्यामुळे जे काय घडले याला तू स्वतः कारणीभूत आहेस. सोहम कुलकर्णीवर हात उचलायचा नाही. तुझी माणसं आणि गुंड घेऊन लगेच इकडनं निघायचं, नाहीतर आधी तुला पोलीस बघतील आणि त्यानंतर मी तुला बघेन. दादा म्हणतात म्हणून मी आता चाललोय सोहम, पण माझे पैसे नाही दिलेस ना चला रे. सोहम हे, चल. गरज नाही मला आधाराची वगैरे. आणि ये कोणाला धमक्या देतो रे? सोहम कुलकर्णीला. बघून घेऊन तुला कळलं ना. आणि तू काय रे? मी काय शुभ्रा नाहीये? दरवेळेला अशी मध्ये येऊन मदत करायची काही गरज नाही, कळलं ना. मी एकटा भारी आहे, यांना एकट्याने बघून घेतलं असतं. काही हिरोगिरी करायची गरज नव्हती, कळलं ना. ते बघितलंच. तुम्ही रडताय शुभ्रा या माणसासाठी? तुम्ही ठीक आहात ना? कशी ठीक राहू मी अनुराग? रोज काही ना काहीतरी नवीन चॅलेंजेस, नवीन अडथळे येत आहेत माझ्या आयुष्यात. बबडूने हे सगळं पाहिलं असतं तर काय झालं असतं त्याचं? बबडूसाठी त्याचा डॅडा म्हणजे त्याचा हिरो आहे. अनुराग मी काय करू? मला खरंच काही समजतच नाही हो. चारही चाकांचा बॅलन्स प्रॉपर असल्याशिवाय गाडी नीट चालत नाही शुभ्रा. म्हणजे गाडीची 2 चाकं पुढच्या चाकांना प्रॉपर अलाइन असतील तरच गाडी नीट चालू शकते, अदरवाईज चालतच नाही गाडी. तुम्ही काय म्हणताय मला नाही कळत आहे. तुमच्या संसाराबद्दल बोलतोय. सोहम तो माणूसच चुकीचा आहे. त्याच्यामुळे तुमचा संसार बॅलन्स मध्ये असूच शकणार नाही. तुमची गाडी नीट जाऊ शकणार नाही. पण तरी तुम्हाला संसार करावा असा वाटतोय किंवा तुम्हाला संसार करणं भाग आहे असं तुम्हाला वाटतंय कारण शुभमसाठी त्याचा डॅडा हिरो आहे. पण शुभम लहान आहे. त्याचा डॅडा काय आहे त्याला अजून कळलेलंच नाही. पण ते त्याला कळल्याशिवाय राहणार नाही. ज्या दिवशी शुभम मोठा होईल आणि डॅडाचं खरं रूप त्याला कळेल तेव्हा त्याला खूप मोठा धक्का बसेल. कदाचित त्याला खूप सारे असे प्रसंगही सहन करावे लागतील जे त्याने कधी सहन करू नये त्याच्या डॅडामुळे. मला असं वाटतं शुभ्रा की तुम्ही शुभमला एकट्यानं वाढवणं कधीही चांगलं, कारण तरच तुम्ही त्याला खूप छान संस्कार देऊ शकाल. तुमच्या बरोबर खूप छान वाढू शकेल, सिक्युअर्ड फील करेल, तुमच्यावर कम्फर्टेबल असेल. तो चांगला घडेल तुमच्या बरोबर, तुमच्या एकटीच्या बरोबर. काय वाटतं तुम्हाला?
जिंदगी कैसी है पहेली हाय, कभी तो हंसाए कभी ये रुलाए, जिंदगी अरे, चला हसलात तुम्ही, व्हेरी गुड. प्लीज हसत राहा, कारण खूप कमी लोकांना ना हसणं सूट करत. खूप कमी लोक हसताना छान दिसतात. प्लीज कीप स्माइलिंग. ऐकूया. पण तुम्ही असं नाही मग? बघा, असे टाकले शुभम, मी नेहमी ऑफिस मधून आले की तू माझ्या जवळ येतोस, मला मिठी मारतोस. आजूच्या जवळ नाही येणार बाळा? बाबडू शेठ. मला एक सांग, तुझी आजो तुला कधी त्रास देते का? नाही. अरे उलट ती तुला छान छान गोष्टी सांगते, तुझ्याशी खेळते, तुझे लाड करते, हो की नाही? हो, पण तिने माझ्या डॅडाला घराबाहेर काढलाय. हो, पण तुझा डाडा आता घरी आलाय ना, मग आता कशाला रुसायचं? आणि तू पण चुकीचं वागलायस की नाही? तू तिला रागावून बोललायस की नाही? मग गुड बॉय असं करतात का? नाही, पण जर माझ्या आजूने म्हणते माझ्या डॅडाला परत घराबाहेर काढलं तर? काय काळजी करू नकोस, परत असं कधी होणार नाही. आता मी आलोय ना, त्याला आता घराबाहेर कुणी काढू शकणार नाही. बबडू, मी काय म्हणतो, आता तू तुझ्या आजूला सॉरी म्हणून टाक आणि तिच्याशी बट्टी करून टाक. सॉरी आजू. थँक्यू आजू. आता मी माझ्या रूम मध्ये जाऊन खेळू? हो बाळा, खेळ. किती इनोसेंट आहे ना शुभम, पटकन सगळं विसरून गेला. लहान मुलांना समजवणं किती सोपं असतं, आणि तीच मुलं जेव्हा मोठी होतात तेव्हा. सोहमच्या बाबतीत ते झालं ना, ते शुभमच्या बाबतीत नकोय व्हायला मला. असावी काळजी करू नको, सगळं ठीक आहे. मी आपल्यासाठी कॉफी आणली. हॅलो, हा बोला बोला. हो, बऱ्याच दिवसांनी फोन केला तुम्ही. अहो अहो मी काय म्हणते, अरे हो, भेटू ना, भेटू, लवकरच भेटू, प्रश्नच नाही. हो हो, ये तू ये, घरी ये. ओके ओके. सरू दे. हा बोल रे. मला माझे पैसे ताबडतोब हवेत. हे बघ, मी तुझ्या पैशाची सोय करतोय, कळलं ना? कोण ठेवता?
हा दत्ता, गरमागरम कॉफी. अरे दत्ता कुठे गेला? इथेच तो होते, फोनवर बोलत रूम मध्ये गेले वाटतं त्यांच्या. जा दत्ताला बोलव ना कॉफी प्यायला. असावरी, हे बघ दत्ता जे वागलं ना ते मलाही पटलेलं नाही. ते मोठे आहेत ना आपल्यापेक्षा, काय हरकत आहे माफी मागायला. मी तुला नक्की सांगतो, त्यांनाही करमत नसणार तुझ्याशी बोलल्याशिवाय. माझ्यासाठी जशी शुभ्रा आहे तशी त्यांच्यासाठी तू आहे. नको तालुस आता, जा बोलव ना, बरं वाटेल तुला. ठीक आहे. सोहम, सोहम तू बाबांच्या तिजोरीतून? नाही मॅडम. इनफ सोहम, मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं तुला चोरी करताना. आणखीन काय एक्सप्लेनेशन देणार आहेस तू? सॉरी, काय झालं तुला ओरडाय? विचारा तुमच्या लाडक्या नातवाला. बाबा तुम्ही आग्रह केलात म्हणून मी सोहमला घरात परत घेऊन आले, आणि हा बघा, हा तुमच्याच तिजोरीतनं पैसे चोरत होता. काय? हो बाबा, स्वतःच्याच घरात पैसे चोरताना लाज नाही वाटली तुला सोहम? बघा बाबा, तुमचा लाडका नातू, घराण्याचा कुलदीपक, आता तरी जरा डोळे उघडून बघा त्याच्याकडे. बाबा तुम्हाला सांगत होते मी, एवढ्यात त्याला घरी परत नको आणूया, पण तुम्ही ऐकलं नाहीत माझं. सोहमला आपल्याविषयी काही प्रेम वगैरे वाटत नाही बाबा, त्याला आपल्याविषयी फक्त तिरस्कार वाटतो. मी डोळ्यात पाहिलाय त्याचा तो तिरस्कार. मुख्य म्हणजे सोहमच्या लेखी पैशाशिवाय काहीच महत्वाचं नाहीये. आपली माणसं, नातीगोती, प्रेम याविषयी त्याला काही घेणं देणं नाहीये बाबा. आणि मला माहिती होतं बाबा, सोहमला कितीही चान्सेस दिले तरी काही उपयोग नाहीये, आणि इज प्रूव्हिंग मी राईट. मोठा औक्षण करून त्याला घरात आणलं ना बाबा तुम्ही. बघा बघा कसा वागतोय ते. घे. नाही आजोबा. अरे घे. आणि अजून लागले, अजून कपाटात घे. बाबा स्वतःच्या घरात स्वतःच्या आजोबाच्या कपाटातनं पैसे घेण्याला चोरी म्हणत नाही, कळलं? त्याचा हक्क आहे त्याच्यावर, आणि त्या हक्काचे पैसे घेतले तरी तर काय बिघडलं? कुठं लाज वाटायचं काय कारण आहे? गरज पडली असेल, काही अडचण आली असेल म्हणून घेतलेले पैसे, त्यांनी बिघडलं कुठं? उगत राहायचं बरोबर करतेस काय कारण नसताना. समजा आपण त्याला पैसे दिले नाही, त्याला बाहेर जाऊन जर कसे पैसे कमावले तर आपण म्हणायला मोकळे की चुकीच्या मार्गावर चाललंय म्हणून. सोहम, त्याला आपल्यामध्ये विश्वास निर्माण व्हायला हवा. बाहेर जर त्याला पैशाची गरज पडली तर आपल्या घरातून नक्की पैसे मिळतील असं अशी खात्री वाटायला हवी त्याला. आणि देव दे ना, आपल्या घरात पैसा आहे, आपण मदत करू शकतो, केली पाहिजे ना. तू घे रे, अजून काही पैसे लागले तर घे घरात. बाबा काय करताय तुम्ही? आय एम सॉरी टू से, तुम्ही खूप मोठी चूक करताय बाबा. अशाने सोहम आणखी निर्लज्ज होईल. आतापर्यंत लपून छपून करत होता ना त्या गोष्टी बिनदिक्कत सगळ्यांसमोर उघडपणे करेल. बाबा तुमच्या लक्षात येत नाही का, तुमचा त्याच्यावरती जो विश्वास आहे, तुमचं त्याच्यावरती जे प्रेम आहे, त्याचा तो गैरफायदा घेतोय. आणि मी तुम्हाला खात्रीने सांगते, हे पैसे ना त्याला कुठल्याही गरजेसाठी नकोयत, कुठल्याही कामासाठी नकोयत, उधळपट्टी करायला हवेत. किंवा नक्कीच त्याच्याकडून असं काही झालंय ना जे मान वर करून तो आपल्याला नाही सांगू शकत आहे, म्हणून तुमच्या कपाटात तो पैसे चोरत होता. दास, हा शब्द पुन्हा सोहमच्या बाबतीत वापरायचा नाही, कळलं तुला? पण बाबा तू दास, असावरी, अहो मी एवढंच सांगतो, हे पैसे सोहमचे आहेत आणि तो वाटेल त्या वेळेला वाटेल तेवढे पैसे घेऊन जाऊ शकतो. हा विषय तर बंद, कळलं? बंद.